सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळेल की रुपाली ही मेलेली नसून ती पुन्हा येणार आहे आणि परत ती अद्वैतला भेटते आणि बोलते की माझीच माणसं असून मी त्यांच्यावर एवढं प्रेम केलं, एवढा जीव लावला, नक्की मी काय चूक केली मला काही कळत नाही. त्यावर अद्वैतसुद्धा शॉक होऊन बघतो की आई ही परत कशी आली. त्यानंतर अद्वैत शॉक होऊन रुपालीकडे बघत असतो. तेव्हा रुपाली म्हणते की माझीच माणसं माझ्यासोबत अशी वागतात आहे, त्याचा मला खूप त्रास होतोय, नक्की मी काय चूक केली मला कळत नाहीये. त्यावर अद्वैतचे बाबा म्हणतात की हे सगळं खोटं आहे, ही तिची नवीन खेळी आहे किंवा काहीतरी नाटक, हिचं हे नवीन नाटक चालू आहे. त्यावर नेत्रा म्हणते की ही सगळी विरोधकाची नवीन खेळी आहे. आता विरोधक खूप काहीतरी मोठं करायचा प्रयत्न करतोय. तर सातव्या मुलीची सातवी मुलगीमध्ये आता आपल्याला पाहायला मिळेल की विरोधकाचे पुन्हा संकट आलेलं दिसणार आहे आणि यावेळेस विरोधक सगळ्यांना आपल्या कब्जात करून नेत्राला एकटीला पाडणार आहे. आता रुपालीनं आपली ब्रेनवॉश करायला आणि जादू करायला चालू केलं आहे. त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा ती तिच्या मुलावर जादू करते आणि त्याला आपल्या कब्जात घेते. त्यानंतर रुपालीने तन्मयला आणि तेजसला आपल्या वशीकरण करून वश केलं आहे. त्यामुळे रुपाली जसं सांगेल तसं तन्मय आणि तेजस वागतात. त्यानंतर रुपाली तन्मय तेजसला डान्स करायला लावते, सगळं त्यांच्या बोटाच्या वर नाचायला लावते, तर ते तसेच करतात. रुपाली आता अद्वैतला आणि राज्याध्यक्षांना वश करणार आहे. त्यानंतर ती नेत्राबरोबर तिचीच बाजी तिच्याच विरुद्ध पलटवणार आहे आणि तिची सगळी माणसं तिच्या बाजूला करून तिला एकटीला पाडणार आहे. रुपालीला असं वाटतं की सगळी माणसं माझ्या बाजूला आल्यानंतर मी देवीचा आरामात सामना करू शकते आणि देवीला कायमची हरवू शकते. तर तिला हे माहीत नसतं की नेत्राकडे आता अजून एक दिव्य शक्ती आलेली आहे. त्यानंतर ती तिचा परत नायनाट करेल. आपल्याला पाहायला पुढे काय मिळतं हे आपल्याला या चॅनलवर कळेलच. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.